श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील 321 जयंती उत्सव साजरा होणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा राहिलेली आहे। या वर्षी देखील हा उत्सव जयंती उत्सव करण्याच्या दृष्टिकोनातून भव्य आणि दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार मॅडम, त्याचबरोबर मंत्रिमंडळातील नामदार पंकजाताई मुंडे, नामदार शिवेंद्रराजे भोसले, नामदार जयकुमार गोरे, नामदार दत्तात्रय भरणे, नामदार अतुल सावे साहेब हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर यावर्षी एक विशेष कार्यक्रम देखील आपण हाती घेतलेला आहे। त्याचं निमित्त असं आहे की यावर्षी आपण 30 तारखेला रात्री की जेणेकरून संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान कुमार विश्वास यांच्या माध्यमातून कवी संमेलन देखील आयोजित केलेलं आहे। आणि या कवी संमेलनासाठी देशातून आणि राज्यातून प्रख्यात कवी आणि कवयित्री या देखील उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर काही कालखंडासाठी कुमार विश्वास यांचं व्याख्यान आणि प्रवचन देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रावरती होणार आहे। त्याचबरोबर त्यानंतर हा कार्यक्रम 30 तारखेला रात्री 10-11च्या दरम्यान संपल्याच्या नंतर मोठी ड्रोन शो हा त्या ठिकाणी आयोजन केलेला आहे। आणि हा ड्रोन शो देखील सगळ्यांना आकर्षणाचा भाग राहणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनातील सर्व चित्र त्या आकाशामध्ये आपल्याला ड्रोन शोच्या माध्यमातून दिसणारच। आणि त्याचबरोबर 12 वाजता मोठ्या प्रमाणे फटाक्यांची आतिषबाजी देखील त्या ठिकाणी होणार आहे। पूर्णतः हे जन्मस्थळ संपूर्ण सजावट आणि सुशोभीकरण केलं जाणार आहे। आणि म्हणून 30 तारखेला देखील या वर्षी एक नव्याने विशेष कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे। राष्ट्रवादीने दावा ठोकलेला आहे, हे बरोबर आहे, कारण गेल्या वेळेस दिवंगत अरुण काका जगताप या मतदारसंघाचं 2 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे। आणि त्यामुळं त्यांची मागणी रास्त जरी असली तरी मतदानाच्या संख्येमध्ये भारतीय जनता पार्टीची मोठं मताधिक्य असल्या कारणानं आमचा दावा आहे। आणि मतदानाच्या ज्याचे जास्त मतदान त्याला ती सीट द्यायची, ह्या क्रायटेरियावरती भारतीय जनता पार्टीला अहिल्यानगरची जागा मिळेल। मला वाटतं की या संदर्भामध्ये मी ते सांगतो की आता ते इच्छुक असतील, परंतु या क्षणापर्यंत तरी त्यांचा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही। परंतु हे देखील लक्षात घ्यावं लागेल की माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सांगण्यावरून त्यांनी राहुरी विधानसभेला समर्थन दिलं होतं। राहुरी विधानसभेमध्ये त्यांनी फॉर्म भरला नव्हता। आणि म्हणून आपण सांगताय म्हणून मी म्हणतोय की या क्षणापर्यंत तरी भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार असतील का नसतील या संदर्भामध्ये कुठली अधिकृतरित्या चर्चा झालेली नाही। आणि ते भारतीय जनता पार्टीचे सदस्यच नाहीयेत किंवा भारतीय जनता पार्टीकडे त्यांची मागणीच नाहीये, तर त्यामुळं या क्षणापर्यंत तरी प्राजक्त तनपुरे आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही। पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना जे राहुरी पोटनिवडणुकीमध्ये सांगितलं आणि प्राजक्त तनपुरेंनी ऐकलं, हे त्रिकालाबाधी सत्य आहे। आताच निवडणूक झालेली आहे, त्यामुळं आता त्यांच्या दोघांमध्ये किंवा वरिष्ठामध्ये काय निर्णय झालेत ते कदाचित आपल्याला योग्य वेळी कळतील। सध्या पवार साहेब जरी भाजपमध्ये गेले तरी कर्जत जामखेडचे आमदार म्हणतात की मी भाजपमध्ये जाणार नाही।
आता हे आज्याला नातू काय शिकवणार हा प्रश्न आहे. शेवटी आता पवार साहेबाचं सुद्धा मानणार नाही. त्यामुळे मी म्हणलो होतो की यांची दिवसेंदिवस राजकीय उंची वाढत चाललेली आहे. परवा देखील मी एका कार्यक्रमाच्या स्थळी हा प्रश्न विचारल्याच्या नंतर याच अनुषंगाने म्हटलं की पवार साहेबांचं सुद्धा मी भाजपमध्ये जाणार नाही. मग याचा अर्थ पवार साहेब भाजपमध्ये चाललेत का हा देखील त्यांना प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून साठी की हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेते आहेत आणि मला एक इंटरनॅशनल कॉल आला आणि नेत्यानयाहू, ट्रम्प, पुतीन, जिम कॉम यांची एक वरिष्ठ स्तरावरती हेग या ठिकाणी बैठक झाली आणि त्यांनी मोठी चिंता व्यक्त केली की कुणीतरी एक बलाढ्य व्यक्तिमत्व ज्या आंतरराष्ट्रीय याला धक्का पोहोचू इच्छित इजा पोचते आहे. त्यामुळे एक त्यांचं मोठं डेलिगेशन आता भारत देशाच्या दिशेने कूच केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठी खळबळ माजलेली आहे की आता एवढं मोठं जर नेतृत्व पवार साहेबांचं देखील ऐकत नाही, त्याच्यामुळे ते आता आंतरराष्ट्रीय दर्जात आता काय युनोमध्ये जाऊन काय करतात की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर अधिकच न बोलता शेवटी त्यांनी तो काय निर्णय करायचा आहे तर शेवटी त्यांचा हे भारत देशामध्ये स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे. शेवटी पवार साहेबांना चॅलेंज दिलंय म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. आता मी पवार साहेबांना विचारू शकत नाही, परंतु आता तुमच्या माध्यमातून पवार साहेबांना विचारलं पाहिजे की तुम्ही खरंच भाजपमध्ये जाणार आहेत का. कर्जत जामखेडच्या आमदारांनी एवढं का उलट वक्तव्य केलंय त्याची त्यांच्याच माध्यमातून माहिती मिळणं आता गरजेचं आहे. स्थितीमध्ये अहिल्यानगरमध्ये देखील ही निवडणुकीची धावाधाव सुरू आहे आणि महायुतीचा अतिशय मोठ्या प्रमाणात मताधिक्य आहे आणि त्यामुळं आता ही जागा कोणाला जाणार यावरून सगळ्या चर्चा सुरू आहेत. एक पहिली फेरी, दुसरी फेरी सुरू आहे, आता तिसरी फेरी देखील सुरू आहे आणि म्हणून सर्वाधिक मतदान या निवडणुकीमध्ये अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीचं आहे. जवळपास भारतीय जनता पार्टीला ही जागा मिळावी या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे आणि ते यशस्वी होतील. यासाठी भारतीय जनता पार्टीकडे अतिशय तोलामोलाचे अनेक उमेदवार देखील आहेत आणि त्या उमेदवारासाठी देखील आमचा आग्रह आहे आणि म्हणून ही निवडणूक मला असं वाटतं की अतिशय महायुतीच्या बाजूने आहे आणि महायुतीच्या बाजूने असल्या कारणानं आता तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि कोर कमिटी भारतीय जनता पार्टी त्या संदर्भामध्ये निर्णय घेईल. तथापि काही वेगळा निर्णय सुद्धा या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. शेवटी कोर कमिटी आणि राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या संदर्भामध्ये निर्णय करतील. वेगळा निर्णय म्हणजे महायुतीमध्ये जी जागा आहे ती भारतीय जनता पार्टीला मिळावी आणि आमच्याकडे इच्छुक आहेत. आता शेजारीच माझ्या बसलेत देवळाली प्रवाराचे सलग दुसऱ्यादा नगराध्यक्ष झालेले आहेत आमचे सत्यजित कदम, त्याचबरोबर बेरड सर आहेत, त्याचबरोबर वसंतसेठ लोढा आहेत, सुजय विखे आहेत माजी खासदार. राज्यसभेला ते इच्छुक होते, आता विधान परिषदेला ते मागच्या दाराने जाणार नाही किंवा इच्छुक नाहीत असं काही म्हटलेत. त्याच्यामुळं आमच्याकडे काही उमेदवाराची कमी नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये पक्ष आणि नेतृत्व निर्णय घेतील किंवा यापेक्षाही काय वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर वेगळा निर्णय होऊ शकतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भामध्ये योग्य वेळी सांगू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.